दुःखामध्ये कोणासोबत नसतं हे तर नक्कीच कळलं आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ज्या कामासाठी इथं आलो होतो ना, ते काही होणार नाही आहे, त्यामुळे जाण्याची तयारी चालू होती. आणि एक राशन कार्डचंच काम बाकी होतं, म्हणजेच की आमचे नावं चढवायचे होते त्या राशन कार्डवर. त्याच कामासाठी आज गेलो होतो आणि आलो होतो इथे आम्ही शेताच्यासाठी, फक्त आमच्या शेतासाठी. बेसिकली माझ्या मम्मीने आम्हाला एकटं लहानाचं मोठं केलं आहे, म्हणजेच की त्या टायमाला पप्पासुद्धा सपोर्टिंगला नव्हते. बेसिकली माणसाचं हेच असतं की ते दारू वगैरे पिणं, इकडं तिकडं फिरणं हेच. तरीसुद्धा आमच्या मम्मीने खंबीरपणाने आम्हाला मोठं केलं. कोणत्या परिस्थितीत केलं आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आणि फक्त आमचं एकच होतं की शेत भेटल्यानंतर थोडंसं सगळं बरं होईल म्हणून. पण माझे काकासुद्धा शेत द्यायला तयार नाहीत. मी नाव त्यांचं नाही घेणार, कारण की कर्म तशी फळं असतात. ते आज काही करताय तर उद्या त्यांच्यासोबतसुद्धा तेच घडणार आहे. त्यांना पण मुली आहेत, मुलं आहेत, हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही आज कोणाला दुःख देताय तर ते तुमच्यासुद्धा एकदा पदरात दुःख येणारच आहेत. तुम्ही आज जेवढं दुसऱ्यांना तरसवताय तेवढं लोकंसुद्धा तुम्हाला कधी ना कधी तुमच्यासोबतसुद्धा ते घडणारच आहे. हेच म्हणून मी एकच सांगते सगळ्यांना की प्लीज कोणासोबत असं नका वागू की ते तुम्हाला असं मनाभावातून काढून टाकतील. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.